मंडळी आज मी बघायला गेले होते रुखवत हा सिनेमा अय्या रुखवत आणि या सिनेमाला घेऊन माझा काय अनुभव आहे तो एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी मांडणार आहे. पण याच्या आधी की मी ॲक्चुअल रिव्ह्यूमध्ये जाईन मला त्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. सो बेसिकली काय झालं की ज्यावेळेला मी हा सिनेमा बघायला गेले त्यावेळेला मला सिनेमागृहात गेल्या असं दिसलं की अरे बापरे, साधारण 20 ते 22 जण आलेले तर राव. म्हणजे आज खरं तर बरं झालं हे चित्र मला दिसले, कारण जेव्हा जेव्हा मराठी प्रेक्षकच नसतात तेव्हा खूप वाईट वाटतं. पण मी थोडीशी अचंबित होते की यार मस्त आहे ना, मज्जा येईल म्हणजे आता, कारण का एवढं काही जास्त प्रमोशन न करून सुद्धा रुखवतसाठी एवढी मंडळी आली यार, म्हणजे मानावं लागेल. चला आज थोडंफार बरं वाटलं बघून. पण माझ्या सीटवर जशी मी बसले त्याच्यानंतर मला पुढच्या 4थ्याच मिनिटाला असं कळलं की ओके, माझ्या लेफ्ट राईट पुढे मागे जेवढी मंडळी बसलेली आहे यांतले निम्मे जण ते त्या सुरुवातीच्या 15 मिनिटांच्या सीन्समध्ये स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून त्यांनी काम केलंय. सो त्यांनी त्यांच्या फॅमिलीला घेऊन ते आले होते. ऑफकोर्स इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर देम. तर ते घेऊन आले होते त्यांना दाखवायला. आणि इव्हन काही पासिंग शॉट्समध्ये पण जे काही मॉन्टाजेस वगैरे असतात त्याच्यामधले काही जे कलाकार होते किंवा जे आर्टिस्ट होते तेच माझ्या शेजारी बसलेले होते. मग ते लहान आर्टिस्ट असू दे किंवा मोठी एखादी मीनाताई असू दे, कारण ते म्हणत होते हे बघ हे बघ हे बघ हे बघ, ताई गेली ताई गेली ताई गेली. सो सॉर्ट ऑफ. पण मला त्याच्यानंतर पुढच्या म्हणजे 6व्या मिनिटाला असं कळलं की ओके, म्हणजे आता हा टॉर्चर तुला सहन करायचा आहे, कारण ही मंडळी शांततेत आपल्याला सिनेमा बघू देणार नाहीये. सो हरकत नाही. मी कुठेतरी स्वतःला समजावलं आणि आय वॉज ट्राइंग टू टेल माय सेल्फ की फोकस गायत्री, फोकस, तू इथे सिनेमा बघायला आली आहे, इग्नोर एव्हरीबडी. ठीक आहे. सो आता एकंदरीत या प्रकारचा टॉर्चर तो माझ्या आजूबाजूला मला होत होता, कारण संपूर्ण सिनेमात त्यांनी फक्त गोंधळ घातलाय आणि शून्य रिस्पेक्ट ठेवली आहे जी जी व्यक्ती सिनेमा बघायला आली आहे त्यांच्याकरता. ऑफकोर्स त्यांच्यासाठी तो खूप आनंदाचा दिवस होता, पण ते सिनेमागृह आहे. तुम्ही प्रायव्हेट शो बुक नव्हता केला तुमचा. सो येस, एनिवे, सो लेट्स जस्ट गेट इंटू द रिव्ह्यू राईट नाव. एकंदरीत रुखवत हा सिनेमा मला कसा वाटला त्याबद्दल पटापट मी सांगणार आहे. खरं तर रुखवत हा सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार होता, पण ऑफकोर्स पुष्पा 2चं वादळ होतं सिनेमागृहांमध्ये आणि ते सगळ्यांना ठाऊक होतं की त्याच्यासमोर कुठलाच सिनेमा टिकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी माघार घेत आत्ता हा सिनेमा रिलीज केलाय 27 डिसेंबरला. आणि आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट स्ट्रॅटेजी अगेन. आणि कधी-कधी माघार घेण्यात काहीच कमीपणा नसतो. सो म्हणजे रुखवत रिलीज झाल्यानंतर मला असं कळलं की एकच शो अवेलेबल आहे संपूर्ण दिवसभरामध्ये, तरी माझी काही हरकत नव्हती. सो मी गेले बघायला. संपूर्ण मूव्ही हा निव्वळ 2 तासांचा आहे, पण मी अशी वाट बघून होते कधी संपतोय हा टॉर्चर, कधी संपतोय हा टॉर्चर. एकंदरीत या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला कास्टिंगमध्ये दिसतंय प्रियदर्शिनी इंदलकर, त्याच्यानंतर संतोष जुवेकर, अशोक समर्थ, अभिजित चव्हाण आणि इतरही बरेच कलाकार आहेत. पण मुख्य जी पात्र आहेत या सिनेमाची ती आहेत संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी. आता दोघेही उत्तम कलाकार आहेत, आपण सगळेजण जाणतो, कारण प्रियदर्शिनी हास्य जत्रेमध्ये अत्यंत कमालीची अभिनेत्री आहे असं मला वाटतं. एक मी चिल करायला चालली आहे. चिल म्हणजे काय, फ्रीज मध्ये बसवणार आहेस? चिल करणारे म्हणजे गप्पा टाकणार आहे हो. अगं चिल म्हणजे थंड ना, नाही. मग थंड गप्पा टाकणं म्हणजे काय? आणि संतोष जुवेकर बद्दल बोलायचं झालं तर बऱ्यापैकी चांगलं काम त्याने केलंय मराठी सिनेमासृष्टीमध्ये. सो कसं असतं ना मंडळी, की तुमच्याकडे इन्ग्रेडियंट्स किती ताजे असले, चांगले असले, तरी पण जर का तुमचा करणारा माणूसच ती भाजी जर का व्यवस्थित नसेल, एक्सपिरियन्स नसेल, तर ती भाजी चुकतेच किंवा तो स्वयंपाक फसतोच. कारण गंमत अशीच झाली आहे मंडळी, की या सिनेमाचे रायटर डिरेक्टर आहेत विक्रम प्रधान, आणि यांचं ना इथून मागचं एकही मराठी सिनेमातलं काम मी बघितलेलं नाहीये. कारण मी ज्यावेळेला यांचा रिसर्च करत होते तेव्हा मला असं कळलं की ही एक पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात बेसिकली. आणि इफ आय एम नॉट रॉंग त्यांची ही फिल्म सुद्धा पहिलीच फिल्म आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. सो ते तुम्हाला क्लिअरली जाणवतं. म्हणजे आत्ताच्या काळात जे 2024 मध्ये आपण ही जी बया दिसते ना आपल्याला, ही हिला सुद्धा घाबरणं आपण जे बंद केलंय किंवा मूव्ह ऑन झालोय ॲनाबेलपासनं, की त्या लेव्हलचा हॉरर जॉनरा एक्सप्लोर करून झालाय आपला आणि आता आपण बरंच पुढे आलोय. तर या काळामध्ये आपण रुखवत सारखा सिनेमा रिलीज करावा अशी इच्छा सुद्धा का वाटावी एखाद्या व्यक्तीला, हा मला प्रश्न विचारायचा आहे. कारण जेन्युइनली हा सिनेमा ना 2000-2002च्या काळातला तुम्हाला जाणवतो. कारण का त्या काळातले शॉट्स, त्या काळातली सिनेमॅटोग्राफी म्हणजे कलर ग्रेडिंग, काही-काही ठिकाणी लिटरली तुम्हाला कलर सॅच्युरेशन इतकं हाय दिसतंय, इतकं हाय दिसतंय. काही ठिकाणी 1 ते 2 शॉट्समध्ये काहीच कलर सॅच्युरेशन केलेलं तुम्हाला दिसत नाही. ज्याला कलर बॅलन्सिंग आपण म्हणतो. फक्त कलर सॅच्युरेशन आणि सिनेमॅटोग्राफी बद्दलच बोलत नाहीये मी. इतकं बेसिक डिरेक्शन आहे, इतकं बेसिक आहे. आणि ते एकता कपूरवाले सीरियलचे जे शॉट्स असतात ना, थाय, 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 अगदी तसंच तुम्हाला याच्यामध्ये काही ठिकाणी
इरिटेट करतात ते लिटरली एडिटिंग ज्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे आता ज्यावेळेला प्रियदर्शनी इंदलकर आणि संतोष जुवेकर एका जुन्या काळातल्या एका माणसाला भेटतात, त्यावेळेला त्याचे म्हणजे रिएक्शन्स बघा तुम्ही फक्त. कम ऑन गाईज, म्हणजे आत्ताच्या ज्या मालिका आहेत ना सो कॉल्ड, ज्याला आपण मराठी मालिकांना इतकी नावं ठेवतो, त्याच्यात याच्यापेक्षा थोडंसं बरं काम दिसतंय बाबा, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण इतकं म्हणजे शब्द नाहीयेत माझ्याकडे. तुम्हाला इतकं इरिटेट होईल ना ते बघून. बरं, सगळ्यात जास्त इरिटेट काय होतं माहितीये? रानटी सिनेमाचा आमचा रिव्ह्यू आठवतो का? तर जे पूर्ण मूव्हीमध्ये तुम्ही ऐकत होता आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला जे इरिटेट होत होतं ना, या संपूर्ण सिनेमामध्ये फर्स्ट हाल्फ तर संपूर्ण इको मधले डायलॉग्स आहेत. म्हणजे यू वोंट बिलीव्ह. आणि ती सुरपेटी बघ ना, हा जातो पण ठेवलाय आणि छोटी छोटी पितळेची भांडी. कानातनं रक्त येऊन मेंदू फुटण्याची वेळ येते. म्हणजे प्रत्येक डायलॉग एकोमध्ये चाललाय. प्रत्येक डायलॉग. आता खाली प्रियदर्शनी आणि संतोष जुवेकर एकमेकांशी जे बोलले, तो वरती माडी चढून वर जातोय. तिथे त्याला ते सगळं परत एकोमध्ये आपल्याला ऐकवलं जातंय. का बरं? एखादं वाक्य एकोमध्ये ऐकवा. बास डिश 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 काहीतरी फ्लॅशमध्ये टाका आणि संपला विषय. नाही, यांना संपूर्ण एकाच वेळेला गाणं पण सुरू आहे, एकाच वेळेला एका गाण्याचा आलाप पण सुरू आहे, एकाच वेळेला बॅकग्राऊंडमध्ये ती दुसऱ्या कलाकार एकमेकांशी बोलतात, एकाच वेळेला ते एकोमध्ये जुन्या काळातलं त्यांना ते सगळं आठवतंय. म्हणजे यार नाही यार, म्हणजे सिरियसली मी सांगते, ह्या सिनेमाने मला जे टॉर्चर केलंय. म्हणजे मी म्हणलं होतं यार नवीन वर्षाची सुरुवात आपण बोंबिलवाडीपासून करणार आहोत आणि जुन्या वर्षाचा शेवट आपण या सिनेमाने करूया, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. पण नाही, हा सिनेमा अजिबात थिएटरमध्ये बघण्याजोगा नाहीये. इतकं टॉर्चर आहे हा सिनेमा. आणि हॉनेस्टली मला या सिनेमाकडनं फार जास्त अपेक्षा नव्हत्या सुद्धा. अत्यंत बेसिक एक अपेक्षा घेऊन गेले होते, की किमान चल थोडंफार काहीतरी मिस्ट्री आणि सस्पेन्स आणि ड्रामा जॉनरातला मूव्ही आहे. सो काहीतरी थोडंफार स्टोरी तरी किंवा स्टोरी लाईन तरी चांगली असेल. स्क्रीन पे इतका बावट पद्धतीने म्हणजे रचलेला आहे, की माझ्याकडे शब्दच नाहीयेत आता तुम्हाला सांगण्यासाठी. संपूर्ण सिनेमामध्ये हे इतकं इरिटेटिंग आणि घाणेरडा सूर लावलेला आहे ना, आणि तो संपूर्ण सिनेमामध्ये तुम्हाला किमान 10 ते 15 वेळा ऐकवला जातो. तेही 3-3 वेळा. म्हणजे एखाद्या मोठ्या टेकडीवर तुम्ही उभे आहे आणि आवाज नाही देत का? गायत्री, 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 गायत्री. हे अख्ख्या सिनेमामध्ये मला जेन्युइनली असं इच्छा होतीये प्रियदर्शनी, संतोष जुवेकर ह्या सगळ्या आता मराठी कलाकारांना असं सांगायची, की तुम्ही ज्या स्क्रिप्ट साइन करताय ते तुम्ही बघता का? की काय आहे लिहिलेलं? बरं ते पण जाऊ द्या. एक्झिक्यूट ज्यावेळेला होतंय तेव्हा तर तुम्ही मॉनिटरवरती बघता ना, आता एक शॉट झाला कट. चलो फायनल करण्याच्या आधी तुम्ही मॉनिटरवरती बघता ना. बरं तेही सोडा. ज्यावेळेला सिनेमा एडिटिंगला येतो, तेव्हा तर तुम्हाला कळतंय का नाही, की फक्त पैशांसाठी सगळेजण काम करताय. यार कम ऑन गाईज, म्हणजे स्वतःच्या इज्जतीचा पचका करून घेणे. आता सिनेमा कुठच्या लेव्हलला चाललेत आणि आपण काय स्टोरीज घेऊन येतोय. सिरियसली म्हणजे लिटरली माझा जो छळ झालाय ना मानसिक, तो मला तुमच्यापर्यंत असा पोहोचवायचा होता. म्हणून मी अत्यंत आजचा व्हिडिओ ठेवलाय. खूप मनस्ताप झालाय मला आजचा सिनेमा बघून. बाकी मी या सिनेमाला देईन 0 स्टार्स आउट ऑफ 5 भोपळा डायरेक्ट. आणि मायनस रँकिंग असली असती तर मी ती पण दिली असती. बाकी हा सिनेमा बघायला मला नाही वाटत यू शुड स्पेंड युअर मनी ऑर एनर्जी ऑर टाईम फॉर धिस फिल्म. अजिबात डिझर्विंग नाहीये. एक अत्यंत कंटाळवाणं, रटाळवाणं काम. कदाचित हा सिनेमा खूप आधी शूट झालेला असावा आणि आत्ता कुठेतरी जाऊन त्यांना तो रिलीज करता येत असेल. असंही कदाचित होऊ शकतं, की 2003-4 काळात शूट झालेला असेल. कारण लिटरली तो सिनेमा तुम्हाला त्या काळातला जाणवतो. म्हणजे इव्हन कॉस्ट्यूम, मेकअप डिपार्टमेंटने तर इतकी माती खाल्ली आहे. आय कान्ट टेल यू इनफ. म्हणजे साफ कळतंय मिशी इथून असा मेकअप दिसतोय. साफ कळतंय इथून वीग लावलंय. इथून तो जे फाउंडेशनचं जे किंवा जी मेकअप फिक्सिंग पावडर असते ना, त्याचे सगळे दाणे-दाणे तुम्हाला इथनं दिसताय. म्हणजे यार गाईज, सो आय फील की की फॉरगेट अबाउट इट यार. आय मीन सिरियसली हा रिव्ह्यू आहे माझा आजचा आणि 0 स्टार्स आहेत बाबा, 0 स्टार्स. आणि आय स्टँड बाय माय वर्ड्स. बाकी तुम्ही जर रुकवत बघितला असेल तर तुमचं काय मत आहे या सिनेमाला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.